राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. माझ्या सर्व लाडक्या मायबाप श्रोत्यांना, भाविकांना आणि या चॅनलच्या कुटुंबात नव्याने जोडल्या गेलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा सस्नेह, हात जोडून आणि अत्यंत भावपूर्ण नमस्कार. मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पांडुरंगाच्या आणि ईश्वराच्या कृपेने तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात, मजेत आणि सुरक्षित असाल. आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आली आहे जी ऐकताना तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील आणि डोळ्यांतून न कळत भक्तीचे अश्रू वाहू लागतील. आजची ही कथा एक अत्यंत दुर्मिळ, रहस्यमयी आणि तरीही आपल्या रोजच्या अगदी दैनंदिन जीवनाशी जोडलेली एक अत्यंत सुंदर आणि पवित्र कथा आहे. तुम्ही आजवर अनेक देवांच्या, देवींच्या कथा ऐकल्या असतील, पण आजची कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, सर्व नकारात्मकता, घरात असलेली कटुता आणि जाणे अनजाणे झालेली सर्व पापे यज्ञाच्या पवित्र अग्नीत भस्मसात होतील. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचा एक नवीन, तेजस्वी प्रकाश निर्माण होईल. जो कोणी ही कथा आज अगदी शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धेने, एकाग्रतेने आणि मनापासून ऐकेल, त्याच्या घरामध्ये साक्षात 33 कोटी देवतांचा वास राहील. एवढेच नाही श्रोते हो, तर इथून पुढे तुम्ही घरी जी काही पूजा कराल, जे काही हवन कराल, त्याचे संपूर्ण आणि दुप्पट फळ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्की प्राप्त होईल. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना अत्यंत नम्र विनंती आहे की आजची ही कथा अजिबात मध्येच सोडू नका. हा व्हिडिओ चालू ठेवा, डोळे मिटा आणि ती अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रोते हो, आपण सर्वजण हिंदू धर्माचे पालन करतो. आपल्या संस्कृतीत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक संस्कारात अग्नीला साक्षी मानले जाते. आपण आपल्या घरामध्ये वास्तुशांती करतो, नवग्रह पूजा करतो, मंदिरांमध्ये जातो किंवा कोणत्याही शुभ कार्यात हवन करतो, यज्ञ करतो. त्या यज्ञाच्या कुंडात जेव्हा आपण शुद्ध तुपाची किंवा समिधेची आहुती देतो, तेव्हा आपण एक शब्द अगदी न चुकता मोठ्या भक्तिभावाने उच्चारतो. तो शब्द कोणता बरं? तो शब्द म्हणजे स्वाहा. ओम गणेशाय स्वाहा, ओम महालक्ष्मी स्वाहा, ओम भूर्भुव स्वाहा, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा, ओम नमः शिवाय स्वाहा. अशा हजारो मंत्रांच्या शेवटी आपण आहुती देताना स्वाहा म्हणतो. पण मंडळी, कधी तुमच्या मनात अगदी चुकून तरी हा विचार आला आहे का की हा स्वाहा शब्द नेमका आला कुठून? आपण आहुती देताना नुसतेच घे देवा असे का म्हणत नाही, स्वाहा का म्हणतो? ही स्वाहा नक्की कोण आहे? तिचे आणि अग्नीचे काय नाते आहे? आणि तिचे नाव घेतल्याशिवाय देवाला अन्नाचा घास का जात नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच देवी स्वाहाची अत्यंत रोमांचक, अद्भुत आणि अपार प्रेमाने भरलेली कथा ऐकणार आहोत. ही कथा फक्त एक पौराणिक गोष्ट नाहीये मंडळी. ही कथा आहे अग्नी आणि त्याच्या शक्तीच्या मिलनाची. ही कथा आहे एका अथांग प्रेमाची, समर्पणाची आणि त्यागाची एक सुंदर गाथा. चला तर मग आपल्या मनातील सर्व भौतिक विचार, घरातील चिंता, उद्याची काळजी हे सर्व थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. डोळे मिटून त्या परमेश्वराचे, भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करत आपण या दिव्य आणि पवित्र कथेला सुरुवात करूया. खूप वर्षांपूर्वीची, म्हणजेच अगदी सत्ययुगाच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. त्या काळात पृथ्वीवर चारही दिशांना केवळ धर्म, सत्य आणि ज्ञानाचे राज्य होते. मोठे मोठे ऋषीमुनी, तपस्वी, साधू आणि विद्वान ब्राह्मण जंगलामध्ये, नद्यांच्या किनाऱ्यावर, आपल्या आश्रमांमध्ये राहून अहोरात्र वेदांचे पठण करत असत. त्यावेळचा निसर्गही अगदी भरभरून वाहत होता. नद्या अमृत समान पाण्याने खळाळत होत्या. झाडे गोड फळाफुलांनी बहरलेली होती. गायी भरपूर दूध देत होत्या. या शांत, सात्विक आणि पवित्र वातावरणामध्ये ऋषीमुनी रोज सकाळ संध्याकाळ न चुकता यज्ञ आणि हवन करत असत. यज्ञाच्या वेदीवर अत्यंत मंत्रोच्चारात अग्नी प्रज्वलित करून त्यात गायीचे शुद्ध तूप, तीळ, जव आणि विविध प्रकारच्या सुगंधी समिधा अर्पण केल्या जात होत्या. या यज्ञांमधून निघणारा तो पवित्र आणि सुगंधी धूर आकाशाकडे, स्वर्गाच्या दिशेने झेपावत असे. पृथ्वीवरील मानव या यज्ञांच्या माध्यमातून स्वर्गातील देवतांना त्यांचा नैवेद्य म्हणजेच त्यांचा हवीर भाग अत्यंत श्रद्धेने पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. पण मंडळी, इकडे पृथ्वीवर तर रोज हजारो यज्ञ होत होते. मंत्रांचा अखंड घोष चालू होता. पण स्वर्गात मात्र काहीतरी वेगळेच आणि भयंकर घडत होते.
स्वर्गामध्ये देवराज इंद्र आणि इतर सर्व देवतांची अवस्था अतिशय बिकट आणि दयनीय झाली होती. देवराज इंद्र आपल्या ऐरावतावर बसण्याऐवजी आपल्या सिंहासनावर अत्यंत चिंतेत आणि काळजीत बसून होते. सूर्यदेव, ज्यांच्या तेजाने संपूर्ण जग उजळते, त्यांची कांती हळूहळू कमी होत चालली होती. वायुदेव थकून गेले होते. वरुण देवाचे तेज हरवले होते. सर्व देवतांच्या चेहऱ्यावरील तो दिव्य प्रकाश कुठेतरी हरवत चालला होता. देवतांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यांना उभे राहण्याचीही ताकद उरली नव्हती. जणू काही स्वर्गावर एखादे मोठे सावट पसरले होते. याचे कारण काय असावे? याचे कारण अत्यंत गंभीर होते. पृथ्वीवर मानव जे काही यज्ञात प्रेमाने अर्पण तुपाशा ज्या आहुती देत होते, ते अन्न आणि तो हवीरभाग स्वर्गातील देवतांपर्यंत पोहोचतच नव्हता. देवराज इंद्रांनी घाबरून लगेचच देवतांचे गुरु, अगाध ज्ञानाचे सागर असलेले देवगुरु बृहस्पती यांना तातडीचे बोलावणे पाठवले. देवगुरु तेव्हा देवराज इंद्रांनी अत्यंत व्याकुळ होऊन हात जोडून गुरुदेवांना विचारले, हे गुरुदेव, हे काय घडत आहे? आमच्या शरीरातील ताकद अशी अचानक का कमी होत आहे? पृथ्वीवर तर एवढे यज्ञ आणि याग होत आहेत, ब्राह्मण लोक अहोरात्र मंत्रांचा घोष करत आहेत, मग ते अन्नाचे आणि तुपाचे भाग आमच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? जर आम्हाला अन्नच मिळाले नाही तर आम्ही असेच उपाशी राहून नष्ट होऊ, आणि जर आम्हीच संपलो तर हे सृष्टीचे चक्र कसे चालणार? देवगुरु बृहस्पतींनी अत्यंत शांतपणे आपले डोळे मिटले. त्यांनी आपल्या दिव्य आणि अंतर्ज्ञानी दृष्टीने संपूर्ण ब्रह्मांडात पाहिले. थोड्याच वेळात त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. ते अत्यंत गंभीर आवाजात इंद्राला म्हणाले, हे देवराज, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. पृथ्वीवरील मानव अत्यंत श्रद्धेने तुम्हाला आहुती देत आहेत. ते सर्व अन्न, फळे आणि तूप मंत्रांच्या घुशात अग्निदेवाच्या मुखात टाकत आहेत. पण अडचण अशी आहे की अग्निदेवाला तो अन्नाचा भाग पचवता येत नाहीये. अग्नी हा सर्व भक्षक आहे. तो सर्व काही जाळून भस्म करू शकतो, पण ते अन्न पचवून त्याचे ऊर्जेत रूपांतर करून तो हवीर भाग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी एक विशिष्ट शक्ती लागते, ती शक्ती सध्या अग्निदेवाकडे नाहीये. हे ऐकून सर्व देवतांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अग्निदेव तर साक्षात सर्व भक्षक आहेत, अत्यंत शक्तिशाली आहेत, मग त्यांना आहुती का पचत नाहीये? अग्निदेवाला जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनाही अत्यंत दुःख झाले. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली की आपल्यामुळे सर्व देवता उपाशी आहेत. अग्निदेव स्वतः स्वर्गात इंद्राच्या दरबारात आले. त्यांनी देवतांना अत्यंत नम्रपणे सांगितले की हे देवांनो, मी तर केवळ एक माध्यम आहे. मानव माझ्या रूपात आहुती टाकतात, ते मी जाळतो, पण ती आहुती स्वीकारून तिला पवित्र करून ती योग्य त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचे महान काम करण्यासाठी ज्या एका सूक्ष्म शक्तीची, एका तत्वाची गरज असते, ती शक्ती माझ्याकडे नाहीये. माझी उष्णता फक्त जाळू शकते, पण तिचे रूपांतर देवतांच्या अन्नात करू शकत नाही. आता मात्र देवलोकात मोठीच समस्या आणि हाहाकार निर्माण झाला होता. जर देवतांना त्यांचे अन्न मिळाले नाही तर ते अशक्त होतील. ते अशक्त झाले तर ते पृथ्वीवर वेळेवर पाऊस कसा पाडणार? जर पाऊस पडला नाही तर नद्या कोरड्या पडतील. शेतात धान्याचा एक दाणाही कसा पिकणार? आणि जर धान्यच पिकले नाही तर पृथ्वीवरील मानवांचे, पशुपक्ष्यांचे अस्तित्व कसे टिकणार? हे तर संपूर्ण जगावर, संपूर्ण सृष्टीवर आलेले एक महाभयंकर संकट होते. कोणताही उपाय न सुचल्यामुळे देवराज इंद्र, अग्निदेव, सूर्यदेव, वायुदेव आणि सर्व देवता मिळून एकाच आशेने ब्रह्मलोकात गेले. तिथे एका विशाल आणि सुंदर कमळावर विराजमान असलेले सृष्टीचे रचयिता परमपिता ब्रह्मदेव आपल्या ध्यानात मग्न बसले होते. तेव्हा देवराज इंद्राने अत्यंत नम्रपणे हात जोडून ब्रह्मदेवाला सांगितले की हे परमपिता, हे सृष्टीच्या निर्मात्या, आम्ही सर्व देवता अन्नाविना तडफडत आहोत. आमचे प्राण कंठाशी आले आहेत. पृथ्वीवरील यज्ञाचा भाग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अग्निदेवामध्ये ती आहुती आमच्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता नाहीये. कृपा करून आम्हाला या भयंकर संकटातून वाचवा, अन्यथा संपूर्ण देवलोक आणि पाठोपाठ पृथ्वीलोक नष्ट होईल. ब्रह्मदेवाने थोडा वेळ शांतपणे विचार केला. त्यांच्या अथांग ज्ञानाला या समस्येचे मूळ लगेच समजले. ते एक मंद हास्य करत सर्व देवतांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. ब्रह्मदेव पुढे समजावून सांगू लागले,
देवांनो, या जगात शिव आहे, पण शिवालाही कोणतेही कार्य करण्यासाठी शक्तीची गरज असते. शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तसेच हे अग्निदेव केवळ एक पुरुष तत्व आहेत, पण त्यांच्या या तत्वाला, त्यांच्या या क्षमतेला पूर्णत्व देण्यासाठी एका स्त्री शक्तीची, एका देवीची नितांत आवश्यकता आहे. जोपर्यंत अग्निदेवाला त्यांची शक्ती म्हणजेच त्यांची अर्धांगिनी, त्यांची पत्नी मिळत नाही, तोपर्यंत ते कोणतेही कार्य पूर्ण करू शकणार नाहीत. त्यांना स्त्री तत्वाची जोड मिळायलाच हवी. देवतांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले आणि त्यांनी विचारले, हे ब्रह्मदेव, मग ती महान शक्ती कोण आहे जी अग्निदेवाची शक्ती बनेल आणि ती आम्हाला कुठे मिळेल? ब्रह्मदेव अत्यंत आदरपूर्वक म्हणाले, यासाठी आपल्याला साक्षात जगन्माता आदिशक्तीची, मूळ प्रकृतीची आराधना करावी लागेल. तीच परमेश्वरी, तीच आदिशक्ती आपल्या एका अंशाने अग्निदेवाची पत्नी म्हणून प्रगट होईल आणि या सृष्टीला वाचवेल. असे सांगून स्वतः परमपिता ब्रह्मदेव, सर्व देवता आणि स्वतः अग्निदेव भगवान श्रीकृष्णाच्या आणि आदिशक्ती भगवतीच्या ध्यानात मग्न झाले. त्यांनी अनेक वर्ष ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येच्या तेजाने आणि भक्तीने संपूर्ण ब्रह्मांड उजळून निघाले आणि अखेर तो सुवर्ण क्षण आला. परमपिता ब्रह्मदेवाच्या आणि देवतांच्या तपश्चर्येला फळ आले. मूळ प्रकृती भगवतीने स्वतःला एका अत्यंत सुंदर, दिव्य आणि तेजोमय स्त्रीच्या रूपात प्रगट केले. मंडळी, मी काय सांगू तुम्हाला, त्या देवीचे ते रूप इतके मनमोहक, इतके विलोभनीय आणि तेजस्वी होते की शब्दात तिचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. ती जणू काही साक्षात अग्नीची एक पवित्र ज्वालाच होती. तिची कांती तप्त सोन्यासारखी चमकत होती. तिच्या चेहऱ्यावर करोडो सूर्यांचे तेज होते, पण तरीही तिच्या डोळ्यात पाहिल्यावर पौर्णिमेच्या चंद्रासारखी शीतलता आणि एका मातेची करुणा जाणवत होती. तिने अत्यंत सुंदर असा लाल रंगाचा, अग्नीच्या रंगाचा शालू परिधान केला होता. तिच्या अंगावर अनेक दिव्य आणि अलौकिक अलंकार चमकत होते. तिच्या आगमनाने संपूर्ण ब्रह्मलोकात एक प्रकारचा स्वर्गीय सुगंध दरवळू लागला. दिशा उजळून निघाल्या. ब्रह्मदेवाने आणि सर्व देवतांनी त्या देवीला पाहताच नतमस्तक होऊन साष्टांग प्रणाम केला. ब्रह्मदेवाने अत्यंत आदराने आणि गदगदल्या स्वरात तिची स्तुती केली आणि तिला एक अत्यंत सुंदर नाव दिले, स्वाहा. देवी स्वाहा मंद हसली. तिच्या हसण्याने जणू काही आकाशात विजेची सुंदर नक्षीत चमकली. तिने अत्यंत मधुर, गोड आणि शांत आवाजात ब्रह्मदेवाला विचारले, हे पितामहा, तुम्ही माझे स्मरण का केले? माझ्यासाठी काय आज्ञा आहे? मी तुमची काय सेवा करू? ब्रह्मदेवाने देवी स्वाहाला देवतांवर आलेले सर्व संकट आणि परिस्थिती समजावून सांगितली. ते देवीला हात जोडून म्हणाले, हे देवी, तू साक्षात आदिशक्तीचा अंश आहेस. तुझ्याशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे. मी तुला अशी कळकळीची विनंती करतो की तू अग्निदेवाची पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार कर. तू त्यांच्यामध्ये प्रवेश कर, त्यांची शक्ती बन, जेणेकरून तुझ्याद्वारे यज्ञातील सर्व आहुती या उपाशी देवतांपर्यंत पोहोचतील आणि या विश्वाचे, या सृष्टीचे रक्षण होईल. हे ऐकून देवी स्वाहा थोडीशी लाजली. तिने आपली नजर खाली वळवली. पण मंडळी, इथे एक अत्यंत मोठी अडचण होती. देवी स्वाहा ही जरी मूळ प्रकृतीची अंश असली तरी तिच्या मनात आधीपासूनच साक्षात भगवान श्रीकृष्णाबद्दल अनन्यसाधारण भक्ती आणि अपार प्रेम होते. तिच्या नसानसात फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचेच नाव भिनले होते. तिला या जगातील दुसरे कोणतेही सुख नको होते. तिला फक्त भगवान श्रीकृष्णाचीच प्राप्ती करायची होती. त्यामुळे तिने ब्रह्मदेवाला अत्यंत नम्रपणे पण अतिशय ठामपणे सांगितले, हे पितामह ब्रह्मदेव, मला क्षमा करा, पण मी अग्निदेवांशी विवाह करू शकत नाही. माझे मन, माझे हृदय आणि माझा आत्मा फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लीन आहे. मी त्यांचीच दासी होणार. मी आता त्यांचीच तपश्चर्या करण्यासाठी जात आहे. असे म्हणून देवी स्वाहा कोणाचेही न ऐकता तिथून निघून गेली. तिने एका अत्यंत निर्जन आणि एकांतात जाऊन भगवान श्रीकृष्णाची अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. मंडळी, तिची तपश्चर्या एवढी कठोर होती की तिने ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा केली नाही. ती एका पायावर उभी राहून डोळे मिटून लाखो वर्षे केवळ ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमः या महामंत्राचा अखंड जप करत राहिली. तिच्या भक्तीची उष्णता संपूर्ण ब्रह्मांडात पसरू लागली. तिच्या या अविरत आणि कठोर तपश्चर्येमुळे अखेर त्रैलोक्याचे नाथ भगवान श्रीकृष्ण स्वतः तिच्यासमोर प्रगट झाले.
त्यांचे ते सावळे साजिरे रूप, गळ्यात रुळणारी वैजयंतीमाला, डोक्यावर मोरपीस, हातात बासरी आणि चेहऱ्यावरील ते जग जिंकणारे सुंदर हास्य पाहून देवी स्वाहा अत्यंत भारावून गेली. तिचे भानच हरपले. तिने धावत जाऊन श्रीकृष्णाचे चरण धरले आणि त्यांच्या पवित्र चरणांवर आपले डोके ठेवून ती हमसून हमसून रडू लागली. श्रीकृष्णाने अत्यंत वात्सल्याने तिला उठवले आणि ते अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे स्वाहा, उठ. मी तुझ्या या अविरत तपश्चर्येवर आणि निर्मळ भक्तीवर अत्यंत प्रसन्न आहे. तू मला जे काही मागशील ते मी तुला आज नक्की देईन. बोल, तुला काय हवे आहे? देवी स्वाहाने डोळ्यात पाणी आणून श्रीकृष्णाकडे पाहत अत्यंत व्याकुळतेने सांगितले, हे प्रभू, हे दीनानाथा, मला काहीही नकोय. मला फक्त आणि फक्त तुमच्या चरणांची दासी व्हायचे. मला तुमचे दर्शन सोडून इतर काहीही नको. कृपा करून मला तुमच्यात सामावून घ्या. मला तुमच्याशिवाय दुसरे कोणतेही जीवन नको. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अत्यंत शांतपणे हसले. त्यांची ती लीला काही वेगळीच होती. ते देवी स्वाहाला अतिशय प्रेमाने समजावत म्हणाले, हे देवी स्वाहा, तू माझ्या प्रकृतीचाच एक अविभाज्य भाग आहेस. त्यामुळे तू नेहमीच माझ्या हृदयात वास करशील, यात कोणतीही शंका नाही. पण हे देवी, या कल्पामध्ये, या युगामध्ये तुला एक खूप मोठे आणि महान कार्य करायचे आहे. संपूर्ण विश्व, हे ब्रह्मांड तुझ्याकडे एका मोठ्या आशेने पाहत आहे. जर तू अग्निदेवांशी विवाह केला नाहीस तर देवतांना अन्न मिळणार नाही. त्यांचा अंत होईल आणि या पूर्ण सृष्टीचा समतोल कायमचा बिघडेल. श्रीकृष्ण पुढे समजालत म्हणाले, म्हणून तू अग्निदेवाची पत्नी हो, त्यांची अर्धांगिनी बन. त्यांच्याबरोबर राहून तू यज्ञाचा भाग देवतांपर्यंत पोहोचविण्याचे हे अत्यंत महान आणि पवित्र कार्य कर. आणि हे देवी स्वाहा, मी तुला आज असा एक अमर वर देतो की यापुढील काळात येणाऱ्या प्रत्येक युगात, मग ते त्रेतायुग असो, द्वापर युग असो व कलियुग असो, जेव्हा जेव्हा मानव यज्ञात आहुती देतील तेव्हा तेव्हा ते तुझे नाव घेतल्याशिवाय ती आहुती देऊ शकणार नाहीत. तुझे नाव घेतल्याशिवाय कोणताही यज्ञ, कोणतेही हवन पूर्ण मानले जाणार नाही. तू यज्ञाचा आत्मा बनशील. देव आधी तुझे नाव ऐकतील आणि मगच अन्नाचा घास स्वीकारतील. साक्षात भगवान श्रीकृष्णाची ही आज्ञा आणि त्यांचा हा एवढा मोठा वर ऐकून देवी स्वाहा अत्यंत आनंदी आणि कृतकृत्य झाली. तिने श्रीकृष्णाची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि ती विश्वाच्या कल्याणासाठी अग्निदेवांशी विवाह करण्यास तयार झाली. इकडे अग्निदेवाची अवस्था काय होती? अग्निदेव तर देवी स्वाहाला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते. तिचे ते दिव्य, शांत आणि तेजस्वी रूप त्यांच्या हृदयात कायमचे कोरले गेले होते. जेव्हा त्यांना समजले की देवी स्वाहा विवाहासाठी तयार झालीये, तेव्हा त्यांच्या आनंदाला आणि उत्साहाला पारावार उरला नाही. स्वर्गामध्ये अत्यंत थाटामाठात देवांच्या उपस्थितीत अग्निदेव आणि देवी स्वाहा यांचा दिव्य विवाह सोहळा पार पडला. सर्व देवता, गंधर्व, अप्सरा या विवाहाला नटून थटून उपस्थित होते. स्वर्गातून पारिजातकाच्या फुलांचा अखंड वर्षाव झाला. सनई चौघडे आणि मंगल वाद्य वाजू लागली. अशा प्रकारे एका अद्भुत शक्तीचे आणि तत्वाचे अत्यंत सुंदर मिलन झाले. स्वाहा स्वर्गात एकत्र राहू लागले. आणि मंडळी, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण जसा त्यांचा विवाह झाला आणि देवी स्वाहा अग्निदेवाची शक्ती बनली, तशी पृथ्वीवर आणि स्वर्गात एक मोठी क्रांती घडली. जेव्हा पृथ्वीवरील ऋषीमुनींनी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी यज्ञाच्या कुंडात पहिली तुपाची आहुती टाकली आणि अत्यंत श्रद्धेने स्वाहा असा उच्चार केला, तेव्हा ती आहुती अग्निदेवानी स्वीकारली आणि देवी स्वाहाच्या शक्तीने ती थेट स्वर्गात देवराज इंद्राला जाऊन मिळाली. इंद्राच्या शरीरात अचानक ऊर्जा निर्माण झाली. सर्व उपाशी देवतांना त्यांचा भाग, त्यांचे अन्न मिळू लागले. देवता पुन्हा शक्तिशाली झाले, त्यांचे तेज परत आले. त्यांनी आनंदाने पृथ्वीवर योग्य वेळी भरपूर पाऊस पाडला. नद्या पुन्हा दुतडी भरून वाहू लागल्या. शेती धान्याने बहरली आणि सर्वत्र पृथ्वीवर आनंद आणि सुबत्ता पसरली. ब्रह्मदेवाने आणि श्रीकृष्णाने दिलेल्या वचनानुसार देवी स्वाहाला यज्ञात सर्वोच्च आणि मानाचे स्थान मिळाले. कोणत्याही देवाची पूजा असो, कोणत्याही ग्रहाची शांती असो, मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणणे अगदी अनिवार्य झाले. श्रोते हो, स्वाहा या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे. स्वाहा म्हणजे केवळ आहुती टाकणे नाही, तर स्वाहा म्हणजे स्वतःला अर्पण करणे, आपला मीपणा, आपला अहंकार परमेश्वराच्या चरणी त्यागणे.
तर मंडळी, अशी ही आपली महान देवी स्वाहा. स्वाहा हे केवळ 2 अक्षरांचे एक नाव नाहीये, तर ती एक अत्यंत महान शक्ती आहे. ती अग्नीची दाहकता, त्याचा राग शांत करणारी आणि त्याचे तेज एका योग्य सकारात्मक दिशेने नेणारी परमप्रेमळ माता आहे. जेव्हा आपण यज्ञात किंवा हवनात स्वाहा म्हणतो, तेव्हा आपण फक्त लाकूड किंवा तूपच अर्पण करत नसतो, तर त्या स्वाहा शब्दासोबत आपण आपला अहंकार, आपला राग, आपला लोभ, आपला मत्सर आणि आपल्या शरीरातील घरातील सर्व नकारात्मकता त्या यज्ञाच्या पवित्र अग्नीत अर्पण करत असतो. देवी स्वाहा आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. ती शिकवते की जीवनात कोणताही यज्ञ, कोणतेही कार्य किंवा कोणताही त्याग हा जोपर्यंत आपण प्रेमाने आणि श्रद्धेने करत नाही, तोपर्यंत तो पूर्ण होत नाही. ज्याप्रमाणे देवी स्वाहाशिवाय यज्ञाची आहुती देवापर्यंत कधीच पोचू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनातील खऱ्या भक्तीशिवाय आणि निर्मळ प्रेमाशिवाय आपली कोणतीही प्रार्थना, आपली कोणतीही पूजा ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. माझ्या लाडक्या मायबाप मंडळी, मला पूर्ण आशा आहे की आजची ही देवी स्वाहाची अत्यंत सुंदर, रहस्यमयी आणि भक्तिरसपूर्ण कथा ऐकून तुमचे मन नक्कीच शांत आणि प्रसन्न झाले असेल. तुम्हाला या कथेमधून काहीतरी नवीन शिकायला, ऐकायला मिळाले असेल अशी मी नम्रपणे अपेक्षा करते. जर तुम्हाला ही कथा खरोखरच आवडली असेल आणि ती ऐकताना तुम्हाला थोडीशीही मनाशांती मिळाली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. कारण तुमचे एक लाईक मला अशाच नवनवीन, दुर्मिळ आणि अभ्यासापूर्ण कथा शोधून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप खूप प्रोत्साहन देते. तसेच कॉमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तिभावाने ओम देवी स्वाहाये नमः, जय स्वाहा माता किंवा जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा. तुमच्या कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडते आणि त्यामुळे मला काम करण्यासाठी एक खूप मोठी सकारात्मक ऊर्जा मिळते. ही पवित्र कथा तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि तुमच्या व्हॉट्सॲप तसेच फेसबुक ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. कारण चांगल्या गोष्टी, देवाच्या कथा आणि चांगले विचार इतरांपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा आजच्या काळात एक प्रकारचे मोठे पुण्यच आहे. काय सांगावे, तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी अशांत मन शांत होईल, कोणाच्या तरी अडचणी दूर होतील किंवा कोणाला तरी जीवनात योग्य मार्ग मिळेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही अजूनही आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर लगेच व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि त्याच्या शेजारी असलेली घंटी म्हणजे बेल आयकन दाबून ऑलवर सेट करायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा सुंदर, गोड आणि भक्तिमय कथा अपलोड करेन, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचा मेसेज म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची कोणतीही महत्त्वाची कथा अजिबात चुकणार नाही. चला तर मग मंडळी, आज मी तुमची इथेच रजा घेते. आपण पुन्हा नक्की भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण कथेसोबत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नेहमी हसत रहा, आनंदात रहा, आपल्या कुटुंबाची आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि रोज न चुकता देवाचे नामस्मरण करत रहा. परमेश्वर तुम्हा सर्वांचे नेहमी कल्याण करो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.